व्यापारी आणि ग्राहक संघटना आक्रमक झाल्यात। छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात यांनी जे ते आंदोलन सुरू केले आणि महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी हे सगळे आंदोलक करताना पाहायला मिळतात। आणि छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातून ही जी आहे ती रॅली आता जे आहे ते महावितरण कार्यालयावर धडकली जाणार आहे। सौर ऊर्जा ग्राहकांचे अधिकार जे आहे ते अबाधित राहिले पाहिजे यासाठी हे आंदोलन या सगळ्या जे आहे ते नागरिकांनी पुकारलं आहे आणि महावितरणच्या विरोधात अशा पद्धतीनं जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपण आंदोलकांसुद्धा या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत, काय सांगाल सर? महावितरणच्या विरोधात आपण हे आंदोलन सुरू केले, काय मागण्या आहेत? एक सेकंड, सुरुवातीला मला एक सांगायची इच्छा आहे की 2012 हा MSEB आमच्यासोबत ॲग्रीमेंट जे करते ग्राहकांसोबत ते 20 वर्षासाठी करते। पण ह्या 20 वर्षाच्या ॲग्रीमेंटमध्ये जे आहे MSEBने जे एक्सपोर्ट युनिट केलेत याला कॅरी फॉरवर्ड करतात आणि मार्च एंडला येते ₹2.80 युनिट देणार, पैसे देणार असा जो आपले प्रधानमंत्री आहे त्यांनी सोलार बसवा आणि 2 पैसे कमवायची संधी पाहा असं म्हणलं आहे। परंतु ह्या 2 महिन्यामध्ये जे नंबर ऑफ युनिट MSEBला एक्सपोर्ट केले त्याला ₹60 युनिटने ते चार्ज मारतात सर, ॲज अ डेबिट चार्ज। माझ्या काही ग्राहकांना 2,98,000 बिल आलं, काही कस्टमरला 3,13,000 बिल आलं आणि याचा फक्त डेबिट चार्ज हा जो 20 वर्षाचा तुम्ही ॲग्रीमेंट करताय तरी देखील येत आहे। आता काही कस्टमर म्हणताय की उद्या चालून तर MSEBवाले काही पण करतील। 20 वर्षाचा ॲग्रीमेंट यांना व्हॅलिड नाही आहे, कसल्याही प्रकारचं यांना काही घेणं नाही आहे सर। मी ₹1.5 कोटी माल माझ्या गोडाऊनमध्ये भरला आहे, माझा धंदासुद्धा बंद झाला आहे ह्या कारणामुळे। काय सांगाल? अतिशय आक्रमक भूमिका आपण सगळ्यांनी घेतली। खरं तर हे सौर ऊर्जाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारचा होता, मात्र सरकारच्या विरोधात तुम्हाला तर रस्त्यावर उतरावं लागतंय। बरोबर, जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मध्यमवर्गीय कुटुंबासाठी किंवा गरीब वर्गासाठी सोलार ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। आपल्या छतावरती सोलार लावा आणि ती वीज MSEBला विकून त्यातनं पैसे कमवा। पण आता उलटं असं होतं की जी आमची थोडीफार वीज एक्स्ट्रा MSEBकडे जमा आहे त्याच्याच अगेन्स्टमध्ये MSEB आम्हाला ₹60 आम्हाला बिल लावतो आहे। म्हणजे समजा माझे 200 युनिट त्यांच्याकडे जमा असतील तर 200 × 60 ₹12,000 ते मला डेबिट बिल ॲडजस्ट म्हणून लावत आहेत। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे MSEBने हे करण्याच्या पहिले ग्राहकांना विश्वासात घेतलं नाही, कोणाला सांगितलं नाही, असोसिएशनशी बोलले नाही, काही त्यांनी पत्रक काढलं नाही। हे अचानक 13 फेब्रुवारीला त्यांनी हे नियम बदलले, आपल्या मनमानी केली त्यांनी आणि अचानक हे सगळं झालं। त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन त्यांच्याकडनं हे होतं की हे टेक्निकल ग्लिच आहे। टेक्निकल ग्लिच जर असेल तर साधासुद्धा काही त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच्यावरती क्लिअर पूर्ण टेक्निकल डिटेल्स येत होत्या की तुमच्या 12 महिन्याचं ॲव्हरेजसुद्धा त्याच्यावरती ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होत होतं। टेक्निकल ग्लिच असेल तर हे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन वगैरे काही होणार नाही, तुमची सिस्टम बंद पडेल किंवा अजून दुसरं काही होईल त्यामध्ये। तर हे महावितरणनी विचारपूर्वक केलेलं काम आहे जे सोलार विरोधी आहे, जनतेविरोधी आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या विरुद्ध आहे। तर त्यामुळे आम्ही या कृत्याचा निषेध करतो। सगळे झाले तरी महावितरण कार्यालयात हा मोर्चा धडकणार आहे आणि सौर प्रकल्पाच्या अनुषंगानं महावितरण जाचक अटी केल्यात त्या रद्द करण्यात यावा ही सगळी मागणी या आंदोलकांची आहे। कॅमेरापासून अमित पाडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।